ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. हा कार्तिक स्वामींचा गायत्री मंत्र आहे. कार्तिक स्वामी म्हणजेच माता पार्वती व भगवान शंकर यांचे ज्येष्ठ पुत्र. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचा जन्मतिथी म्हणजे जन्मदिवस असतो. त्यामुळे या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कार्तिकी पौर्णिमा, कार्तिक मास आणि कृतिका नक्षत्र हे तीनही शुभ संयोग एकत्र आले आहेत. त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला खूपच महत्त्व आहे. भगवान कार्तिकेयांनी माता पार्वतीला असा शाप दिलेला की तू वर्षातून फक्त एकदाच माझे मुख पाहू शकते. तेव्हापासून माता पार्वती देखील वर्षातून एकदा आपल्या मुलाचे मुख पाहण्यासाठी धर्तीवर येते. त्याचबरोबर आपण सर्व देखील वर्षातून एकदाच भगवान कार्तिकेयांचे दर्शन करू शकतो. भगवान कार्तिकेयांचे दर्शन वर्षभर दुर्लभ असते. ते फक्त कार्तिक पौर्णिमेलाच आपण करू शकतो. म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भगवान कार्तिकेयांचा जन्म तारकासुराच्या वधासाठी झाला होता. तारकासुराच्या वधानंतर त्यांना देवाचे सेनापती म्हणून घोषित केले गेले. त्याचबरोबर त्यांचे दर्शन केल्यामुळे आपल्याला धन, ऐश्वर्य, विद्याप्राप्ती होते. त्यामुळे जे कोणी या दिवशी कार्तिकेयांचे दर्शन घेतात त्यांना लक्ष्मीप्राप्तीचे दरवाजे खुले होतात. त्याचबरोबर कार्तिक स्वामी दर्शनामुळे संबंध वर्ष धनसंपत्तीकारक, लक्ष्मीकारक व धनलाभाचे जाते. काही आर्थिक समस्या व अडचणी असतील तर त्या दूर होतात. भगवान कार्तिकेय हे ज्ञानसंपन्नता, यशस्वीता आणि शुभ गुणांचे अधिपती आहेत. त्याचबरोबर कार्तिकेय दर्शन घेताना त्यांच्या नावाचे व स्तोत्राचे पठण केले तर त्यामुळे विद्याप्राप्ती व शैक्षणिक यश प्राप्त होते. त्यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे मोर त्यांना अतिप्रिय आहे. त्यांच्या दर्शनासाठी जाताना विद्याप्राप्तीसाठी 2 मोरपंख घेऊन जावे. त्यांच्या चरणाजवळ ठेवून आशीर्वाद म्हणून किंवा प्रसाद म्हणून ते परत आपल्यासोबत आणावे व आपल्यासोबत ठेवावे. अशा प्रकारे केल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद खूप जास्त मिळतो. त्याचबरोबर त्यांच्या दर्शनासाठी जाताना त्यांचे आवडते स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याचे पठण करावे. त्याचबरोबर तुम्ही श्री कार्तिकेय अष्टकम याचे पठण देखील करू शकता. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण केल्यामुळे विद्याप्राप्ती होते. त्यामुळे लहान मुलांनी देखील हे स्तोत्र पठण करावे. अशा प्रकारे आपण श्री कार्तिक स्वामींची पूजा व साधना करू शकतो. प्रज्ञाविवर्धन हे जे स्तोत्र आहे हे स्तोत्र पिंपळाच्या झाडाखाली बसून लहान मुलांनी पठण केल्यास विद्याप्राप्ती होते. त्यामुळे लहान मुलांकडून हे पठण करून घ्यावे. अशा प्रकारे आज आपण स्वामी कार्तिकेयांची साधना कशी करायची, त्यांचे दर्शन कसे करायचे हे आपण पाहिले. तर झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.